सविस्तर वृत्त पाहूयात। बातमी आहे पुण्यातून। पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झालेत। वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आढावा घेणार आहेत। वाढत्या कोरोना रुग्णांवर आरोग्य अधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे। या बैठकीला विभागीय आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त, पुणे मनपा आयुक्त, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवेत। रेवती, अजित पवार हे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झालेत, काय अपडेट्स मिळतात आपल्याला? नक्कीच दीपाली, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांनी आज एक महत्त्वाची बैठक ही बोलवलेली आहे विभागीय आयुक्तालयामध्ये। आता खरं तर ते सगळेच दाखल झालेले आहेत आणि जी महत्त्वाचे विषय आहेत जसे की वाढती कोरोना रुग्णसंख्या, त्यासोबतच आता येणार असं पालखी सोहळा आहे। येत्या 20 आणि 21 तारखेला पालखी ही पुण्यात मुक्कामी असणार आहे। त्याच अनुषंगाने तर पुण्यातील वाढते अपघात, मान्सूनपूर्व कामाचा आढावा बैठक या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवरती खरं तर आता अजित पवार आणि त्यांच्यासोबत जे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, हे सगळेच आणि इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत विविध विभागांचे हे आता तिकडे पोहोचलेले आहेत आणि या बैठकीला सकाळी जवळपास 8:15 ते 8:30च्या सुमारास सुरुवात झालेली आहे। आणि हे जे सगळे, जसं मी मगाशी अधोरेखित केलं की या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होईल, कारण आता पालखी जी आहे ती 2 दिवस इथे मुक्कामी असणार आहे आळंदी नंतर पुण्यामध्ये। त्यामुळे आजची जी बैठक आहे ती महत्त्वाची असणार आहे, कारण सगळं व्यवस्थापन तिकडे असते। त्यासोबतच जी पुण्यातील वाढता कोरोना रुग्णसंख्या आहे त्याच्यासाठी आपले यंत्रणा सगळ्या सक्षम आहेत की नाही यासाठी देखील आरोग्य विभागासोबतची ही महत्त्वाची बैठक आहे। एकंदरीतच दीपाली, आजची ही जी अजित पवारांसोबतची जी बैठक आहे सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची ती एक महत्त्वाची आहे, आपल्याला ते दिसून येतं। दीपाली, निश्चितच रेवती, या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।